नमस्कार, कशा आहेत यूट्यूब फॅमिलीकर. बघा खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ करते. नमस्कार. फन अँड क्राफ्ट विथ अन्विता नंदिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. खूप दिवस झाले लॉंग व्हिडिओज केला नाही. नाताळच्या सुट्ट्या, पाहुणे त्यामध्ये तर वेळच नाही मिळाला. बघा आज काय आहे, तर आज 31 डिसेंबर आहे, म्हणून हा व्हिडिओ करायचं ठरवलं. मग बघा आता येणाऱ्या वर्षाला तर आनंदाने स्वागत करायचं आहे, पण जाणाऱ्या वर्षातून काही काय अनुभव आले, गेलेल्या वर्षात आपल्या काही चुका झाल्या किंवा झालेल्या चुका परत होऊ नये किंवा पुढची ध्येय, आतापर्यंत मिळवलेले यश, या सगळ्याचा एक आढावा म्हणून हा व्हिडिओ करते आहे. बघा आता आज 31 डिसेंबर आहे, वर्षाची सांगत आहे, 2025 संपणार आहे. येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रत्येकजण आपल्या परीने प्रयत्न करतो, करिअरमध्ये यश संपादन करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. कशा आहात सगळेजण? बघा 2025 वयाच्या 25व्या वर्षी मला खूप मनामध्ये खूप विचार होत होते की आपल्या गद्दे 25मध्ये काय काय करायचं, पण आपली स्वतःची एक ओळख निर्माण करायची असं ठरवलं होतं. त्यामुळं 2025मध्ये मी यूट्यूब चॅनल चालू केला. खूप छान प्रतिसाद मिळाला. करायचं म्हणलं, पण काय करायचं किंवा कशी तयारी करायची, काय आपलं सांगायचं, म्हणजे कल्पना खूप होत्या, पण सपोर्टसाठी किंवा इन्फॉर्मेशन कोणाचा सपोर्ट मिळत नव्हता. पण आपण केल्याने होता हे रे, आधी केलीच पाहिजे, म्हणून या उक्तीप्रमाणे केलेली सुरुवात आहे. खूप छान प्रतिसाद आहे तुमच्या सर्वांचा. तुमचं प्रेम सदैव असंच मिळत राहो. आत्ता माझे 75 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. व्हिडिओ करायचा खूप प्रयत्न करते, एडिटिंग तेवढं अजून जमत नाही, पण तुम्ही समजून घ्या किंवा तुमचा सपोर्ट, आशीर्वाद, प्रेम असंच मिळत राहू. बघा आता येणारं नवीन वर्षात नाताळ झालं, वेगवेगळ्या क्राफ्ट अजून घेऊन येणार आहे. हा नाताळसाठी बनवलेला क्राफ्ट होता. आता येणारं नवीन वर्ष प्रत्येकाला आनंद घेऊन येऊ, प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण हो, अशी सॅन्टाकडे प्रार्थना. बघा हॅप्पी न्यू इयर. फन अँड क्राफ्ट्स मी का निवडलं, कारण मुलांना आपण खूप काही शिकवू शकतो. क्रिएटिव्हिटी त्यांच्यात आत्ताच आपण निर्माण करू शकतो. जर आत्ता आपण त्यांना टी व्ही, मोबाईल, बाकी काय सांगितलं किंवा रोज अभ्यास आणि इतर गोष्टी, रोजचं डेली वर्क जर त्यांच्याकडून करून घेतलं, तर त्यांना बाहेरच्या किंवा आपण पण काहीतरी क्रिएटिव्ह करू शकतो, ही कल्पना त्यांच्यामध्ये आज रुजवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी फन अँड क्राफ्ट्स हा चॅनल काढलेला आहे. अजून तुम्ही पाहिला नसेल किंवा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला आवडत असेल तर कमेंट करून सांगा, लाईक करा. नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही काय करताय नक्की कमेंट करून सांगा. नवीन वर्ष सगळ्यांना आनंदाचं येवो. काही तुमचे अनुभव असतील 2025मध्ये. बघा मी काय काय ठरवलेलं 2025मध्ये काय करायचं, तर मला कार ड्रायव्हिंगचा क्लास करायचा होता, तो मी कंप्लीट केला. टू व्हीलर राहिलं, म्हणजे थोडी जमते पण परफेक्ट नाही जमत. यूट्यूब चॅनल चालू केला. आपण कसं दुसऱ्यांचं बघून मोटिवेट होत नाही. जेव्हा आपल्याला स्वतःचा काहीतरी इच्छाशक्ती प्रबळ असते ना, तेव्हा आपल्यामध्ये बदल होतो. आपण खूप काही बघतो, ह्याची स्टोरी अशी, त्याची अशी, त्याने असं केलं तर, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः स्टार्ट करत नाही तोपर्यंत जर्नी स्टार्ट होणारच नाही. त्यामुळं प्रत्येकाचं बघण्याला अपवाद नाही आहे. बघा, कारण बघितल्याशिवाय, बाहेर पडल्याशिवाय तर कळत नाही, जग कळत नाही असं म्हणते. पण स्टार्ट पण करायला शिका. आपण फक्त असं ठरवतो, आज मी उद्यापासून आता सकाळी उठणार आहे, मग आज अलार्म पण वाजतो, पण आपण उठतो का, तर तो बंद करतो, पण उद्या बघू म्हणतो. मग उद्याचं जर उद्यावर जर आजचं काम उद्यावर ढकललं तर उद्या लोड होणार आहे, परत उद्याचं परवावर जाणार आहे. त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये विचार येत आहेत की पॉझिटिव्ह विचार येत आहेत की आपण आजपासून करूया, तर नक्की करायचा प्रयत्न करा. कारण केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. किंवा प्रत्येकाची सुरुवात जर आपण कसं होईल, काय होईल, परफेक्टच जमत नाही आहे मला, थोडं मी डिमोटिवेटच होतो आहे किंवा कोणाला आवडेल का, कसं वाटेल, ह्याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही जर स्टार्ट केलं ना, तर तुम्हाला ते समाधान खूप आहे. किंवा स्टार्ट करण्याचं जे तुमच्यामध्ये धाडस आहे ना, ते तुम्हाला पूर्णत्वापर्यंत घेऊन जाणार आहे.
अशीच मी पण आता 2025मध्ये यूट्यूब चॅनलची सुरुवात केली आहे. खूप विचार यायचे, खूप काय होईल, कसं होईल, जमेल का आपल्याला. पण एवढंच सगळं आपण तयार असेल ना तर सगळेजण खूप सपोर्ट करतात. माझ्या बाबतीत मला हा आलेला अनुभव आहे. त्यामुळे सेल्फ मोटिवेशन होण्याचा प्रयत्न करा. थोडासा रोज व्यायाम करा. येणारं नवीन वर्ष खूप काही सुखद घेऊन येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. गेलेले काही जुन्या आठवणी विसरून जा. येणाऱ्या नवीन स्वप्नांना भरारी द्यायची आपल्याला. त्यामुळे गेलेला पाठीमागचा काळ जाणार तर 2025 तर संपणार होतं. शेवट गोड करायचा आणि नवीन कार्याची सुरुवात करायची. बघा आता 2026 येणार आहे, तर वेळ न घालवता बाहेर पडा. काहीतरी स्किल शिका, मोटिवेशन घ्या. आपलं शरीर, व्यायाम, बाकी गोष्टींमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा, म्हणजे निगेटिव्ह थॉट्स येणार नाहीत. बघा आता 2026मध्ये तुम्ही काय काय करणार आहे त्याची लिस्ट बनवा, किंवा एक 8-10 कामं तुम्हाला करायचे, पण ते सगळेच एकदम होणार नाही. त्यामुळं 2-3 प्रायोरिटी म्हणजे मेन जे आहे ते करायला घ्या. अशा प्रकारे तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात करा. काही संकल्प तुमचे आहेत ते स्टार्ट करा. बघा माझ्या चॅनलमध्ये तर लहान मुलांसाठीचे व्हिडिओ आहेत, फन अँड क्राफ्ट्स. त्यासाठी मुलांना क्रिएटिव्हिटी कशी वाढवायची किंवा त्यांचा स्क्रीन टाईम कमी व्हावा म्हणून मी हा चॅनल चालू केला आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष तुम्हाला खूप प्रेम, आनंद, यश मिळत राहो हीच सदिच्छा. गुड बाय 2025. आजच्या 2025ची शेवट पण आपण आनंदाने करूया. बाय.